अमरावती ते पांढुर्णा हा राष्ट्रीय महामार्ग मोर्शी शहराच्या मध्यभागातून जात असल्याने या रस्त्यावर मोर्शीजवळ एरला ते सारबर्डी रोडपर्यंत एजी इन्फ्रा कंपनीने रस्ता दुभाजकाची कामे केलेली असून रस्त्याच्या मधोमध पथदिवे लावण्यात आलेले आहेत। शनिवारी रात्री अंदाजे 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते रात्रीचे जेवण झाल्यानंतर फिरण्याकरिता गेले असता शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर रस्ता दुभाजकाच्या मधोमध एक गाभण गाय मृत अवस्थेमध्ये आढळून आली। बजरंग दलाचे कार्यकर्ते निखिल कडू, हिरा भोसले, दीपक दाभाडे यांनी पथदिवे असलेल्या खांबाला ज्यावेळी टेस्टरद्वारे तपासणी केली त्यावेळी या खांबामध्ये वीज प्रवाह संचारलेला होता। त्यांनी याबाबत तातडीने ही माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दिली। तेथील कर्मचाऱ्यांनी मोर्शी शहरातील सर्व पथदिवे तातडीने बंद केले। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने गायीला बाहेर काढण्यात आले। गायीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यावर एजी इन्फ्रा कंपनीच्या वतीने दुभाजकावर दोन्ही कडेला लोखंडी गार्ड लावण्यात आलेले आहेत। या दोन गार्डच्या मधून पथदिवे असलेले लोखंडी खांब उभे असून त्यात मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे। शहरात मोकाट फिरणाऱ्या गायी गवत खाण्याकरिता दुभाजकाच्या मध्ये जात असल्याने त्यातूनच हा अपघात घडला असावा अशी चर्चा आहे। गवत काढून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सिमेंट लावण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रावसाहेब आढाऊ यांनी केलेली आहे। रावसाहेब आढाऊ, मोर्शी, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस। आणि मी काय म्हणणार, समजा जे आम्ही मागं निवेदन दिलं होतं आणि जेणेकरून काँक्रीटिंग रोड झालेले आहे त्या मधोमध्ये समजा ते गवत वाढलेलं आहे, टिगा टाकून जे गवत वाढलेलं आहे ते गवत काढण्यात यावं की जेणेकरून तिथे समजा गाई वगैरे समजा चरायला जाते। काल रात्री शनिवारला समजा 11च्या दरम्यान एक गाय मृत्यू पावली, ती गरोदर होती आणि गरीब माणसाची होती। गरीब माणसाचं नुकसान झालेलं आहे समजा, जेणेकरून नुकसान नाही व्हावं म्हणून ते गवत काढून तिथं काँक्रीटिंग करण्यात यावं अशी भारतीय जनता पार्टी सरचिटणीसची इच्छा आहे। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून संजय गारपवार व दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत।